अर्धापूर तालुक्यात अतिक्रमण हटवताना अंबाई धाब्यावर कारवाई, मालकाचा प्रशासनावर आरोप। अर्धापूर तालुक्यात राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू असताना अंबाई धाब्यावर झालेल्या कारवाईमुळे वाद निर्माण झालाय। पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने धाब्याचं अतिक्रमण हटवले, मात्र धाब्याचे मालक माधवराव ग्रुपवार यांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी नोटीस न देता कारवाई केल्याचा आरोप केलाय। आसना ते हिवरापाटी दरम्यान इतर अतिक्रमणांवर कारवाई न करता केवळ त्यांच्या थांब्यालाच इशारा केल्याचं त्यांनी सांगितलंय। याबाबत प्रशासनाकडे तक्रार करून चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी गोविंद देशमुख यांचा रिपोर्ट। नोटीस नाही, काहीच नाही सर। तिकडले पलीकडे की नाही नेम प्लेट सुद्धा काढले नाही सर। माझा धाबा पुरा पाडून टाकले सर। ते आहे त्यांच्या हातीमध्ये, मी मानतो, मला पैसे सुद्धा आहेत त्यांचे, पण असं नाही ना, मला कुठल्याही सूचना काहीतरी द्यावा की नाही, त्याला कुठलंच काही दिलं नाही सर। अशी कशी दादागिरी यांची? काहीच नाही आले ना, पलीकडल्या धाब्याचं कोणी काही काढलं नाही, नेम प्लेट सुद्धा काढलं नाही ना, पलीकडल्या धाब्या सुद्धा काय काढलं नाही सर। मला सूचना बी नाही, काहीच नाही सर। आल्यानंतर आहे की नाही, हे अतिरेक एवढा अतिरिक्त केले आनंद पुहेड साहेबांना की सांगू नये। आल्याबरोबर सरळ आहे की नाही, ते त्यांचं आहे की नाही बुलडोजर लावले सर। हे पूर्ण पाहू शकता तुम्ही, तुम्हाला पूर्ण पाडले। सूचना वगैरे काहीच नाही, नोटीस नाही, सूचना नाही, कुठलंच काही नाही। वेळ सुद्धा दिला नाही सर। त्यानं सरळ की नाही, हे बा सर, जे काय आहे ते समोर आहे सर। आणि जाणून बुजून आहे सर। माझे कमीत कमी 35 नौकर आणि जे आहे की नाही मी जे करून ठेवलं अन्नधान्य, हे सगळं काय आहे की नाही सर उपासपोटी मारले सर। आपलं नुकसान झालं त्याबद्दल आपण यांच्यावर कारवाई करणार? बिलकुल करणार सर। आपण याची दाद कोणाकडे मागणार आहात? आता जे काय आहे ते प्रशासनाकडेच मागूत ना, दुसरं कोणाकडे मागूत? झालेले नुकसान भरपाई करण्यासाठी आपण दिलंच पाहिजे त्यानं। हे अतिरेक आहे समजा राष्ट्रीय अतिरेक नाही महामार्गवाल्याचा ना, आजूला नाही ना बाजूला नाही सर। हे आहे की नाही अतिरेक आहे यांचं, आणि जाणून बुजून पाडलेत माझं। ते राष्ट्रीय महामार्गवाले तुम्हाला टार्गेट करण्याचं काय कारण? टार्गेट करण्याचं कारण म्हणजे नाही, केव्हा आले असतील, आम्ही सर्व्हिस दिली नसेल किंवा कुठलं काही फुकट दिलं नसेल, याच्यावरच फक्त, दुसरं काय सर। 4 दिवसापासून कारवाई करत आहोत, आणि जे काही स्ट्रक्चर असे इमूव्हेबल प्रॉपर्टी आहेत त्यांना 1 ते 2 दिवसाचा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत टाइम दिलेला आहे की बाबा तुम्ही ते जर सहकार्य करतात। यांनी सहकार्य केलेलं नसल्यामुळे आपण यांना हे पत्राचेड आणि यांचा बोर्ड पाडलेला आहे, आणि आरसी स्ट्रक्चरला आपण आता यांना उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा 2 दिवसाचा टाइम देण्यासाठी तयार आहोत। कायदेशीर नोटीस दिली त्या का आपण? कायदेशीर नोटीस इन्क्रोचमेंटला देण्याची काही आवश्यकता नाही। यांना पेमेंट केलेलं आहे। ही जागा प्युअरली नॅशनल हायवेची आहे। यांना नॅशनल हायवेच्या जागेचे पैसे भेटलेले आहेत। मागच्या 5 वर्षाच्या पूर्वी यांना पैसे भेटले, तरी पण हे मागच्या 5 वर्षापूर्वीपासून नॅशनल हायवेच्या हद्दीमध्ये अतिक्रमण करून हा धाबा चालवत आहे। नॅशनल हायवेची हद्द तुम्ही कायम केली काय? कायम केलेली आहे। हे जो बोर्ड आहे ना, त्याच्या मागे 2 मीटर आहे। प्रत्येक ठिकाणी नॅशनल हायवेचे पोल आहेत, ROWचे राईट ऑफ वेचे, रोड साईड बाउंड्री मारलेले आहेत। अर्धापूर ते आसना ते इथपर्यंत अनेक जणांनी अतिक्रमण, त्यांच्यावर कारवाई होईल काय? कारवाई सुरू आहे, मागच्या 4 दिवसापासून कारवाई सुरू आहे। बाकीचे क्लिअर होईल समजा रस्ता? हा, बिलकुल क्लिअर। नॅशनल हायवेची जेवढी हद्द आहे ते कोणालाही आम्ही सोडणार नाही, कुणालाही आम्ही अतिक्रमण करू देणार नाही। सगळ्यांचे अतिक्रमण आम्ही काढणार। किती दिवसामध्ये पूर्ण अर्धापूर तालुका रोड? एक मिनिट, आम्ही तुम्हालाही प्रश्न विचारणार आहोत। आम्ही तुम्हालाही प्रश्न विचारणार आहोत। असा विचार करणार तुमच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही। अर्धापूर तालुक्यातील संपूर्ण अर्धापूर बरेच स्ट्रक्चर असतात, ते काढायला ते पुन्हा येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी तसेच बसायचे। आमची कारवाई पुन्हा असण्याविरुद्ध त्यांच्या विरोधात तुम्ही त्यांना कोर्टात हजर करणार होतो आम्ही। आता तसंच ज्यांना सूचना दिल्यात अशाच की आता जर तुम्ही बसले तर आम्ही तुमचं काढून आम्ही ताब्यात घेऊन तुम्हाला कोर्टासमोर हजर करून कोर्टाच्या नियमाप्रमाणे जुर्माना लावणार होतो असं सांगितलं लोकांना। तरी याच्यामध्ये आमची रुटीन पेट्रोलिंग